तर मी RTC कृष्णा डांबरे आणि काही दिवसापूर्वी अमानतपूर तालुका जवळ जे शेत आहेत काकडे साहेब त्यांना आपण सोयाबीनसाठी 5 एकरासाठी आपले प्रोडक्ट दिले होते भूवस्त्र वगैरे. आणि पहिलं तर फक्त भूवस्त्र आपण यूज केलं आणि हे 13 दिवसाचं पीक आहे. तर आपण सरांकडूनच जाणून घेऊया की जे त्यांनी यूज केलं आणि ते समाधानी आहेत की नाही. तर नमस्कार काकडे साहेब. नमस्कार. तर तुम्हाला जे आम्ही भूवस्त्र वगैरे दिलं होतं झाडोकर साहेबांच्या माध्यमातून ते तुम्हाला भूवस्त्र दिलं. आज हे या पिकाला किती दिवस झाले, कधी पेरणी केली आपण? 30 तारखेला आपण पेरणी केली आणि आजची तारीख आहे 13. हां, 13 जुलै आहे आज आणि 30 जूनला आपण हे पेरणी केली होती. आणि ओसवालचं बियाणं आहे सोयाबीनचं. तर आज पीक पाहून सर तरी समाधानी आहे ना सर? हो, समाधानी. हां, तर आपले झाडोकर सर पण आहेत, ते पण 2 शब्द बोलतील. सर काय वाटते तुम्हाला पीक पाहून? पीक एकदम चांगल्या क्वालिटीचं आहे. भूवस्त्राचा असर झालेला आहे. सोबतच त्यांनी रासायनिक खतसुद्धा टाकलेलं आहे आणि जोमानं वाढ चालू आहे पिकाची. हां. त्यानंतर आपले उमाळे सर पण आहेत. सरांच्या माध्यमातूनच हे भूवस्त्र वगैरे आपण सर्वांना काकडे साहेबांना दिलं. तर तुमचं मनोगत काय सर? बाकी आजूबाजूच्या पिकापेक्षा 13 दिवसाचे पीक हे भरपूर चांगलं दिसून राहिलं. आजच्या क्वालिटीला एकदम चांगली क्वालिटी आहे आणि आता एक 2-4 दिवसात त्याची फवारणी वगैरे झाल्यानंतर आणखी त्याला क्वालिटी येईल असं माझं मत आहे. बरोबर सर, म्हणजे 100% सुधारणा होईल. तर आपण सर्वजण एकच सांगू शकतो की प्रत्येक शेतकऱ्यांनी हे भूवस्त्र एक वेळा तरी आपल्या शेतामध्ये यूज करायला पाहिजे, जेणेकरून आपण म्हणतो की आपल्या शेतामध्ये वाणी वगैरे दिसतात, पण बाकीचे किडे दिसतात, गोगलगाई किंवा हुमणी अळी. तर आपण पाहू शकतो इथे एक पण आपल्याला वाणी दिसत नाही किंवा हुमणी अळी वगैरे दिसत नाही, गोगलगाय दिसत नाही, काळ्या म्हशी दिसत नाही. हे आपण पाहू शकतो आणि पीक पण खूप बढिया आलेलं आहे. तर सर्व शेतकऱ्यांचा आमचा एकच संदेश आहे की सर्वांनी हे एक वेळा अवश्य भूवस्त्र इंडिया ॲग्रोचे सर्व प्रोडक्ट सर्व पिकासाठी चालत आहेत आणि जबरदस्त रिझल्ट आहेत, तुम्ही यूज करू शकता असंच सर्व शेतकऱ्यांना सांगू शकतो. धन्यवाद, थँक्यू. जय हिंद, जय इंडिया ॲग्रो.